हाय, हॅलो, नमस्कार. कशा आहात सगळे? मस्त ना? तर मी सानिका तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते नवीन एका व्हिडिओमध्ये. आज जाणार होते फौजी साहेब सुट्टीवरून ड्युटीवरती जॉईन होणार होते. आज संध्याकाळी ते जाणार होते. मग त्याच्या अगोदर की नाही, आता फिश टँक आणलं, तुम्ही याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघितलं आहे. तर फिश टँक आणल्यापासून तर त्याला की नाही क्लीन केलेलं नव्हतं. ते जे बाऊल जो आहे ना काचेचा, तर त्याला क्लीन केलेला नव्हता आणि त्याचं पाणी काही बदललेलं नव्हतं. ज्याच्याकडून तो बाऊल घेतलेला होता, जे मासे घेतलेले होते की नाही, तर त्यांनी सांगितलेले होते की आठवड्यातून एकदा असं ते पाणी बदलत राहावा, म्हणजे की नाही मग ते क्लीन करा बाऊल वगैरे. हे बोलले की मंगळवारी तर आणलं, पण मी जायच्या अगोदर तुम्हाला दाखवतो की कसं कसं धुवायचं वगैरे काय. मग म्हटलं ठीक आहे, आता तुम्ही आहे तोपर्यंत एकदा क्लीन करून घेऊया, म्हणजे आम्हाला पण समजेल की हा क्लीन कसा करायचा किंवा त्यात पाणी किती ठेवायचं, मासे कसे वगैरे ठेवायचे साईडला. तर सगळं आम्हाला दाखवून टाका. म्हणजे का नाही, आता घरामध्ये तर फिश टँक हा पहिल्यांदाच घेतला आहे बरं का. ना माहेरी माझ्या होता ना सासरी होता पहिला, पण आता ह्यांनी आणल्यामुळे ना तर त्याला आता क्लिनिंग वगैरे कशी करायची म्हणलं आपल्याला माहिती असलं पाहिजे, कारण की हे गेल्यावरती तर त्याच्याकडे लक्ष तर आपलंच जाणार आहे आणि आपलं लक्ष तर त्याच्याकडेच असलं पाहिजे. म्हणून की नाही सगळं त्यांच्याकडून शिकून घेतलं, ऐकून घेतलं, काय काय करायचं काय काय नाही ते. पहिल्यांदा तर बाऊलमधलं जे मासे वगैरे पाणी जे आहे की नाही, तर ते दुसऱ्या पातेल्यामध्ये काढलं आणि ते व्यवस्थित अगदी काढून घेतलं. माशांना बिना धक्का लागता किंवा मासे पाण्यात नाहीत असे वगैरे साईडला पडलेत वगैरे असं काही केलं नाही. व्यवस्थित त्याच्यात हे केलं, पण मासे पातेल्यात ओतताना की नाही तर पाणी थोडंसं सांडलं आणि ते पाणी सांडल्यामुळं ना ते टेबलाच्या खाली गेलं होतं, पण मासे डायरेक्ट त्या पातेल्यामध्ये गेलेले होते. नंतर मग बाऊलमधले जे होतं ना, जे दगड वगैरे जे होते की नाही, ते काढून घेतलं आणि बाऊल ना कम्प्लिटली पूर्ण असा स्वच्छ करून घेतला साबणाने. हाताला साबण लावून मी हे केले ना, की जो आपल्या घरामध्ये चोथा किंवा जो कात्या असतो की नाही, तर त्यानं काहीसुद्धा केलेलं नाही बरं का, घासलेलं नाही. तर आपल्या हातानेच त्याला क्लीन करायचं आहे. आणि त्यातलं ना जे पाणी आपल्या साबणाचं जे पाणी असते की नाही, तर ते पाणी आतमध्ये ओतून की नाही ते खंगळून किंवा जे धुवून घेतलेलं आहे, पूर्णपणे स्वच्छ करून घेतलेलं आहे. अगदी 10 ते 15 वेळा तुम्ही धुतला तरी चालेल. मी तर एक 7, 8, 10 वेळाच अंदाजे धुतला आहे, म्हणजे जास्त करून धुतलेलाच आहे तसा. आणि नंतर मग ते स्वच्छ करून ठेवलेलं आहे. आता त्याच्यामध्ये ते जे दगड वगैरे होते ना, तर ते सगळे ठेवून दिले आणि त्याच्यामध्ये ना मिठाचा खडा घालायचा होता. म्हणजे 2 ते 3 तुम्ही मिठाचे खडे, एक मोठा, दुसरा छोटा आणि तिसरा त्याच्यापेक्षा छोटा असं तुम्ही घालू शकता. म्हणजे कसं मासं हे समुद्रात असल्यामुळे त्यांना खारट पाणी लागत असतं, मग त्यामुळे त्याच्यामध्ये ते मिठाचे खडे टाकलेले होते. आणि ते टाकल्यानंतर ना आता आमचं इथे एवढं मोठं कन्फ्युजन झालेलं होतं. आता फौजी साहेबांना त्या ज्याच्याकडून जे घेतलेलं होते ना फिश टँक, तर त्यांनी सांगितलेलं होतं की क्षार ज्याच्यात असेल, म्हणजे क्षार असेल असं नाही काय, पण तुम्ही पाणी बदलून द्या एवढं सांगितलेलं होतं. आता आमच्या जे दुसऱ्या ह्याने घेतलेलं होतं की नाही, तर त्यांनी क्लिनिंग करताना ते मासे की नाही असं हे झाले की म्हणजे चांगले राहिले नाहीत त्यांच्याकडं पाणी बदलताना. मग आमच्या दोघांच्यात इतकं कन्फ्युजन झालेलं की पाणी कोणतं त्या बाउलमध्ये भरायचं. तर मग नंतर ठरलं की आधी बोरचं भरायचं. नंतर कॅन्सल झालं की नको, त्यातमध्ये आता ते खारट असणार, क्षार असणार, आपण चांगलं भरूया म्हणून. नंतर मग जे पिण्याचं पाणी जे आहे की नाही, चावीला जे सुटतं, तर ते भरायचं ठरलं. पण नंतर असं डोक्यात आलं की त्याच्यामध्ये सुद्धा काहीतरी केमिकल वगैरे टाकत असणार की किडे वगैरे मरावेत म्हणून. मग नंतर ते सुद्धा कॅन्सल केलं आणि नंतर जसं आहे तसं बोरचं भरून घेतलं, कारण की ते सुद्धा स्वच्छच आहे आणि त्याच्यामध्ये क्षार तरी आहेतच आहेत. आणि नंतर मग काय बिटाचे खडे वगैरे टाकलेले होते. तर आता हे बाऊलमधलं जे मासे आहेत की नाही, तर ते त्याच्यामध्ये टाकायचे होते. आता तुम्हाला ह्या पातेल्यामध्ये की नाही तुम्हाला दिसतच असेल की त्याच्यामध्ये घाण किती साठलेली आहे, किंवा जी घाण होती ना तर ती सगळी बाहेर टाकायची होती आणि मासे स्वच्छ पाण्यामध्ये टाकायचे होते. आता फौजी साहेबांनी अजून एक 2 खडे टाकलेले होते, कारण की नाही पाणी असं जास्त समुद्रासारखं त्यांना असं भासावं किंवा खारट असतं ना, तर त्या टाईपमध्ये त्यांना वाटावं. आणि नंतर ना जे होते की नाही मासे ते त्याच्यामध्ये टाकून दिलेत आणि घाण पाणी ओतून दिलं आणि त्याच्यामधले जे
खडे वगैरे राहिले होते आणि ते सुद्धा त्याच्यामध्ये टाकून दिले. आता हे स्वच्छ केल्यामुळे ना मनाला इतकं समाधान वाटत होतं, कारण की आपण बघा ना किती रोज स्वच्छ वगैरे असतो किंवा काय, तर त्यांनासुद्धा रोज स्वच्छ असावं, त्यांनासुद्धा असं वाटत असेल क्लिनिंग वगैरे. आता ज्याच्याकडून हे घेतलेले होते ना मासे, फिश टँक ज्याच्याकडून घेतलेलं होतं ना, तर त्यांच्याकडूनच हा खाऊचा पुडा घेतलेला होता. तर घेताना एकच घेतलेला होता. नंतर मग फौजी साहेब बोलले की मी गेल्यानंतर मग जर खाऊ वगैरे त्यांचा संपला की नाही, तर मग काय करा की त्याच्यासाठी मी अजून एक पुडा आणून देतो. मग त्यांनी 2 पुडे आणलेले होते. मग ते दोन्ही पुडे एका डब्यामध्ये भरले आणि नंतर मग त्यांना रोज ना सकाळी 5 गोळ्या आणि संध्याकाळी 5 गोळ्या. आता ना माझ्या तर ध्यानात राहणार नाही किंवा कामाच्या ह्याच्यातनं तर ध्यानात नाही ना राहिलं, तर मी तर काय केलं की मोबाईलला अलार्म लावून ठेवला आहे. म्हणजे की नाही अलार्म वाजला की ध्यानात येते की बाबांनो माशांना खाऊ द्यायचं आहे. म्हणजे जेणेकरून की आपल्यामुळे त्यांच्या पोटाचे हाल नको थोडक्यात. म्हणून की नाही तर डायरेक्ट मग मी काय केलं, ते अलार्मच लावून ठेवला. म्हणजे जसा अलार्म वाजला ना की ह्यांच्याकडे लक्ष जाणार पूर्णपणे आणि ह्यांना खाऊ वगैरे द्यायला येणार. आता मग शेवटचा एक पदार्थ जाताना राहिलेला होता, तो म्हणजे गोड पदार्थ म्हणजे गुलाबजामुन. तर खालचं सगळं आवरून झाले. माशांना सुद्धा जे पाणी होतं की नाही खराब, तर ते पाणीसुद्धा बदलून टाकले. आणि आता मग आम्ही निघालो वरती, कारण की आता फौजी साहेबांची बॅग वगैरे भरायची. तशी थोडीफार त्यांनी भरलेत, पण त्यात आणि काय काय वगैरे दुसरं काय काय भरायचं नाही, जे राहिलेलं आहे ते भरायचं आहे. तर तुम्हाला दाखवते कोथिंबीर. शॉर्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार असेल कोथिंबीर, तर ते सुद्धा मी तुम्हाला दाखवते. दोन तीन असे 4-5 कोंब यायला लागले तिकडं, इकडे पण कोंब यायला लागले ते. तर ना कोथिंबीर सुद्धा चांगली उगवायची, ठराविकच आले, जास्त अशी काही नाही, पण यायला लागले. ही पोरंच कवर आणली का काल? तर चालू इथं तयारी सगळी घरी वगैरे करायचं चालू. आता इथं आमचं सगळं पॅकिंग वगैरे करून झालेलं होतं, बऱ्यापैकी चाललेलं होतं. पण जे निम्मं खाली सामान होतं की नाही, तर जे राहिलेलं होतं ना ते खाली त्या बॅगमध्ये नेऊन ठेवायचं होतं. तर मग इथं सगळं पॅकिंग वगैरे झालं आणि फौजी साहेब घेऊन बॅगा खाली निघालेले होते. आणि ना मी पण त्यांच्या पाठोपाठ चाललेली होती. सामान वगैरे जे राहिलेलं होतं की नाही, तर ते मी घेऊन निघालेली होती. आता सगळं सामान खाली आणल्यावरती ना मी काय केले, चटई घेतली आणि चटईवरती ना सगळ्या त्यांच्या बॅगा वगैरे ना त्याच्यावरती ठेवणार होते. तर मग आता ही सवय कुणापासून लागली, तर ही सवय ना आत्तीपासून लागलेली आहे बरं का. ज्यावेळेस आमच्या म्हणजे दीदीचं लग्न झालं नव्हतं ना, तर त्यावेळेसपासून त्याच्या अगोदरपासून जेव्हा मुले नोकरीला लागली किंवा भरती झाली किंवा भरतीला जाणार असतील, तर त्यांच्या सगळं बॅग बिग भरण्यापासून त्यांचं जेवण खाण्यापर्यंत सगळं अगदी व्यवस्थित ती ठेवायची बरं का. म्हणजे एक आई म्हणून तिचं इतकं भारी ते काम होतं ना की विचारू नका. माझी मुलं जाणार आहेत तर त्यांना कोणत्याही गोष्टीची कमी पडता कामा नये किंवा सगळं त्यांचं अगदी कपडे त्यांनी जी मळलेली आणलेली होती ती स्वच्छ धुवून त्या बॅगेत भरेपर्यंत अगदी म्हणजे ॲक्युरेट ती काम करून ठेवत होती. म्हणजे तिचं कौतुक करावं तेवढं कमी. आता आमचं तेवढं तिच्यासारखं आमचं होतं आहे असं मी म्हणतच नाही की आम्ही तिथे कुठेतरी आम्ही थोडंसं का होईना कमी पडतो आहे. पण तिनं जे केलं तिच्यासारखं ना आम्हाला जमलं ना जमणार आहे इथून पुढं. पण तिनं जे केलं ना ते उत्कृष्ट होतं आणि उत्कृष्टच असणार आहे. आणि नंतर मग सगळ्या बॅगा वगैरे ठेवून घेतला आणि जे आत्ता त्यांना लागणार आहे, जे लागणार नाही ते सगळं बघून घेतलं. आणि सगळं जे खालचं सामान होतं ना ते सगळं त्याच्यामध्ये भराभरी करून ठेवत होतो. आता संध्याकाळचं स्वयंपाक वगैरे त्यांना जेवून जाणार होते आणि स्वयंपाक थोडंसं करून ना म्हणजे डबा भरून ना ते नेणार होते, म्हणजे उद्या सकाळी नाश्त्याला खाण्यासाठी. आता दिवस कधी निघून गेला कधी चालू झाला हे समजलंसुद्धा नाही, कारण की नाही इतकं आज काम चाललेलं होतं. भराभर सगळं आवरायचं किंवा जे काम आहे ना ते सगळं करायचं होतं फास्टमध्ये, कारण की नाही लहान मुलं बघून त्यांच्यासाठी थोडासा का होईना वेळ तरी द्यावाच लागणार होता. म्हणून सगळं आम्ही फास्टच करत होतो.
आता ह्या सुट्टीतला हा शेवटचा दिवस म्हणजेच कृष्णाला बाहेर घेऊन चाललेले होते ते आणि त्यांना ना इतकं वाईट वाटत होतं की उद्यापासून मी नसणार याला फिरवायला. आणि रोजचं हे टायमिंग आहे बरं का की कृष्णाला घेऊन बाहेर जायचं फिरण्यासाठी. आणि नंतर मग आमचं चाललेलं होतं त्यांना औक्षण वगैरे करायचं. आता हे सगळे म्हणजे हे तिघंजण जेव्हा ड्युटीवरती पुन्हा जातात ना तर त्यावेळेस घरातून जाताना आम्ही सगळेजण औक्षण करूनच त्या तिघांना पण पाठवत असतो. म्हणजे की नाही औक्षण केल्यानंतर मगच त्यांना आम्ही ड्युटीवरती म्हणजे किंवा बाहेर पाठवतो असं होतं. आणि नंतर मग आत्ती पहिल्यांदा लागलेली होती औक्षण करून घ्यायला आणि तिचं औक्षण करून झाल्यानंतर ना मग नंतर मी औक्षण करून घेतलं. आणि ना म्हणजे इतकं वाईट वाटत होतं आज की विचारू नका. एवढे दिवस सुट्टी घेतलेली होती आणि नंतर अचानकच आपला माणूस आपल्याला सोडून जाणार. आता हे अचानक म्हणता येणार नाही, पण काही का असेना पण आपला माणूस आपल्या जवळून पुन्हा 6 महिन्यानंतरच आपल्याला भेटणार असं ते असतं ना की म्हणजे मनाला असं वाटतं की येताना खूप छान वाटत असतं की मी आता सुट्टीला जाणार, इतके दिवस राहणार माझ्या माणसांच्या सोबत आणि नंतर मग मी तिथून निघणार माझ्या माणसांच्यापासून दूर मी राहणार. तर ते असं होतं. आता मकर संक्रांती जवळ आलेले आहे. मग तिळगुळ आम्ही ठेवलेले होते ताटात. आता आत्तीने हे तिळगुळ आणलेले होते की मुलाला परत माझ्या मकर संक्रांतीचा सण गावणार नाही. मग त्याला लागलीच तिळगुळ देते आणि सगळेजण त्यांना तिळगुळ घ्या, गोड गोड बोला असं त्यांना सांगत होते. आणि नंतर त्यांनीसुद्धा सगळ्यांना तसंच सांगितलं आणि त्याचं निम्मा सण इथं साजरा झाल्यागत झाला. आता संक्रांती तर नव्हती, पण प्रत्येक फौजीचं असंच असतं की सण आला तो सण कधी साजरा होईल सांगू शकत नाही. कारण की घरी जरी असेल आणि सण पुढं असेल तर तो सण अगोदरच आपण साजरा करून घेतो. आता आम्ही ह्याच्या अगोदर ना की भोगीचासुद्धा घरात एकदा मेनू आम्ही ठेवलेला होता. कारण की नंतर ह्या कुणाला भोगीचा सण घावणार नाही म्हणून ना भोगीची भाजी, बाजरीची भाकरी वगैरे आम्ही करून घेतलेली होती. कारण की नाही फौजी म्हणल्यावरती हे असंच चालणार. आणि नंतर मी सुद्धा औक्षण करून घेतलेलं होतं. आता खूप मनातून वाईट वाटत होतं, पण असं चेहऱ्यावर दाखवायचं सुद्धा नव्हतं. कारण की नाही आपलाच माणूस पुढे जात आहे आणि त्यांना आपला चेहरा पडलेला आवडणार नाही हे त्यांनासुद्धा माहीत असतं. मग आपणच कशाला आपण नाराज मन करून घ्यायचं आणि चेहऱ्यावरती नाराजपणा दाखवला ना तर त्यांनासुद्धा नाराज वाटत असतं. म्हणून ना चेहऱ्यावर एक छानशी स्माईल ठेवली आणि नंतर जाताना त्यांना असं चांगला निरोप दिला. कारण की नाही हसत खेळत निरोप दिलेला कधीही चांगला असतो. आता ते घेऊन बसलेले होते कृष्णाला. गाडी येत होती तोपर्यंत ते कृष्णाला घेऊन बसलेले होते. नंतर त्यांना साखर दिलं आणि पाणी प्यायला दिलं. आता हे दीदीसुद्धा करते आमची. आता हे आम्हाला ना दीदीपासूनच समजलं की दीदीसुद्धा अशी करायची दाजी जाताना किंवा हे जाताना किंवा अशी दाजी जाताना. म्हणजे कोणीही जावं ड्युटीवरती पुन्हा तर हेच आम्ही प्रत्येक वेळेस ना ते तिच्याकडून शिकलेलं होतं. आता माझं लग्न झाल्यानंतर ती लगेचच गेलेली होती, पण दाजी जेव्हा सुट्टीवरून जात होते ना तिनं त्यावेळेस हे केलेलं होतं. मग तेव्हापासून मी ते नाट ठेवलं आणि माझ्यानंतर मग अश्विनीने. आता अश्विनीने सुद्धा तसंच केलेलं होतं दाजी जाताना. तर नंतर मग आमचं हे असं चाललेलं होतं. ते थोडा वेळ घेऊन बसलेले होते कृष्णाला. घे आता व्हिडिओ मध्ये घेतलंय हो परत मासा सुद्धा तिकडे तोंड करू नये गोल्डी मालक चाललाय. असं करतो पण शंभो शंभो पाळले का पाल शंभो पाल दिदी आला का पाल दादा या शिस्तीत. पिशवी खाली.
आता इथं माझ्याकडे शब्दच नाहीत बोलण्यासाठी काहीसुद्धा, कारण की तुम्हाला माझ्या भावना समजलेल्या असतील आणि आमच्या घरातल्यांच्या सगळ्यांच्या भावना समजलेल्या असतील. तर मी आजचा व्हिडिओ ना इथंच थांबवते आणि फौजी साहेबांना चांगला असा निरोप दिला आणि नंतर ना सुट्टीवरती लवकर या असं त्यांना सांगितलं, कारण की नाही तुमची सवय इतकी जास्त झालेली होती सगळ्यांना की इतके सगळेजण तुम्हाला निरोप द्यायला आलेले होते. आणि कृष्णालासुद्धा पुन्हा एकदा त्यांनी गाडीजवळ बोलवून घेतला, हत्तीने त्याला नेला आणि नंतर मग त्यांना चांगला असा निरोप दिला आणि त्यांना व्यवस्थित अशी काळजी घ्या, कारण की आता थंडीचं वातावरण आहे म्हणून. चला आजचा व्हिडिओ इथंच थांबवते. भेटूया उद्याच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.